बऱ्याच लोकांना स्टॉक मार्केटमधून डायरेक्ट स्टॉक विकत घेण्यामध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. जेव्हा मी लोकांना सांगतो, की म्युच्युअल फंडवरती फोकस करा, म्युच्युअल फंड एस-आय-पीवरती फोकस करा, तर बरेच लोकं डायरेक्ट स्टॉक्सकडे डायव्हर्ट होतात. कारण त्यांना वाटते, की डायरेक्ट स्टॉक्स विकत घेतल्यामुळं भरपूर फायदा होऊ शकतो. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग डेटा आणलो आहे. भारतातल्या टॉपच्या टॉप कंपनी जर तुम्ही विकत घेतले, तर तुमचे पैसे 5-5, 7-7, 8-8, 10-10 वर्ष अडकू शकतात. 8-8, 10-10 वर्ष तुम्हाला निगेटिव्ह किंवा झिरो रिटर्न्स मिळू शकतात. डेटा बघायचा असेल, अभ्यास करायचा असेल, तर अकाउंटला फॉलो करायचं, रीलला शेवटपर्यंत बघायचं आहे. स्क्रीनशॉट टाकतोय, पॉज करायचे, डिटेल्स वाचायचे आहेत मित्रांनो, अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे 7 स्टॉक्स मी लिस्ट केले आहे, ह्यातली कुठली कंपनी भारतातल्या टॉपमध्ये येत नाही मला सांगा. प्रत्येक कंपनी हे भारतातल्या टॉपपैकी आहे. रिलायन्स आहे, आय-टी-सी आहे, एशियन पेंट आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे, डी-मार्ट आहे. ह्या अशा बऱ्याचशा चांगले-चांगले स्टॉक्स मित्रांनो मागच्या काही 5 वर्षांपासून, काही 7 वर्षांपासून, काही 8 वर्षांपासून इन्व्हेस्टर्सला झिरो रिटर्न्स दिले, झिरो. तुम्ही आज विचार करत असाल, की मी थोडं रिसर्च करतो, भारतातल्या चांगल्या-चांगल्यातले टॉप स्टॉक्स मी विकत घेतो, तर ते सुद्धा तुम्हाला अडकून ठेवू शकतात. म्हणून आम्ही सांगतो, की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करून त्या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन करावं लागणार आहे. बरंचसं पोर्टफोलिओ त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली डायव्हर्सिफाय होतं. तुम्हाला एवढी रिस्क घ्यायची गरज नाही. 8-8, 10-10 वर्ष झिरो रिटर्न्सवरती तुम्हाला बसायची गरज नाही. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायचं असेल, माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवून एस-आय-पीला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आणि अकाउंटला फॉलो मात्र नक्कीच करायचं. थँक यू व्हेरी मच.